संध्याकाळी आज त्यांच्याशी निवांतपणे सविस्तर चर्चा करावी आणि सल्ला घ्यावा. चल 9 वाजतच आले. आता आधी मैत्रिणींना ठरल्याप्रमाणे भेटून यावं मला वाटतंय. हो आई, मी आशा उषा सगळ्यांना भेटून येते का जरा. बर कधी येशील ग. दुपारी येईन, जेवण करून येईन. माझी वाट बघू नका, तुमची तुम्ही वेळेवर जेवण करून घ्या. बर हो ना, खाणं पिणं झालं, मस्त भटकून झालं, पोटभर गप्पा झाल्या. वा वा, मज्जा आली ना. म्हणजे म्हणून सांगू तुला, आज मन मोकळं फिरले आज मी. सुभाषचाही फोन आला, सारखा फोन करून विचारतोय कुठे गेले म्हणून. त्याला फोन कर बरं आधी. हो करते, त्याची सवयच आहे. मी जरा कुठे घराबाहेर पडले की फोनवर फोन. हो, पण एक फोन करून टाकते. हो नक्की करते. विशेष असं काही बोलली नाही, हे मात्र खरं आहे. अरे मग रे, अशी अचानक का निघून गेली. तिचे आई बाबा बरे आहेत ना. बरे. काय झालंय ते नीट सांगा रे मला. हा सांगतो. आई, मी शाळेत असताना म्हणजे लहानपणीच माझ्या आप्पा गेले. पण सुभाष, हे तर तिला माहितीच होतं. त्याचा पुण्याला जाण्याशी काय संबंध आहे. मला चांगलं आठवतं, आपल्या कोकणातल्या वडिलोपार्जित जमिनीचा वाद चालू होता कोर्टात. यांनी तर त्याच्यावरचा हक्क केव्हाच सोडला होता. पण यांच्या चुलत भावानी यांच्याकडे पैसे मागितले आणि यांनी कर्ज काढून त्याला मदत केली होती. पण त्याच वेळी त्यांच्या ऑफिसमधून त्यांच्यावर पैसे खाल्ल्याचा आळ आला होता आणि आप्पा त्या धक्क्यानेच गेले असं मला समजलं होतं. नाही सुभाष, ते काहीही खरं नव्हतं. अरे आणि वाईटही वाटून द्यायचं. मी जेव्हा तिला म्हटलं ना की आपण एक वेगळं घर करून राहू, सगळी व्यवस्था मी करतो, आई आणि आपण वेगळं राहूया, त्यावेळेला किती आनंदाने तयार झाली होती तिथे राहायला. हो ना. आता काय झालं. आता गीता तर म्हणते ती परत कधी येणार नाही. तिचे आई वडील काय म्हणतील आपल्याला. आई, तू त्याची काळजी करू नकोस. त्या बोलण्याकडे लक्षही द्यायचं कारण नाही. तुला माहिती आहे की नाही तिचा स्वभाव कसा आहे. तो ती क्षणात रागवते आणि क्षणात शांत होते. आपण वेगळं घर करू असं मी त्याला म्हटलं ना. त्यानंतर गीता वहिनीशी बोलून मी 2 बिल्डर लोकांच्या गाठीभेटी घेऊन बोलू आणि सांगायचं म्हणजे त्यांनी आपल्या आश्रमाला देणगी म्हणून बिल्डिंग बांधून द्यायचं कबूल केलं बरं का. छानच आहे की. पण सुभाष,
आणि वाईटही वाटून द्यायचं नाही. मी जेव्हा तिला म्हटलं ना की आपण एक वेगळं घर करून राहू, सगळी व्यवस्था मी करतो, आई आणि आपण वेगळं राहूया, त्यावेळेला किती आनंदाने तयार झाली होती तिथे राहायला. हो ना. मग आता काय झालं? आता गीता तर म्हणते ती परत कधी येणार नाही. तिचे आई वडील काय म्हणतील आपल्याला? आई, तू त्याची काळजी करू नकोस. त्या बोलण्याकडे लक्षही द्यायचं कारण नाही. तुला माहिती आहे की नाही तिचा स्वभाव कसा आहे तो? ती क्षणात रागवते आणि क्षणात शांत होते. आपण वेगळं घर करू असं मी त्याला म्हटलं ना, त्यानंतर गीता वहिनीशी बोलून मी 2 बिल्डर लोकांच्या गाठीभेटी घेऊन बोललो आणि सांगायचं म्हणजे त्यांनी आपल्या आश्रमाला देणगी म्हणून बिल्डिंग बांधून द्यायचं कबूल केलं बरं का. अरे वा, छानच आहे की. पण सुभाष, काय तुझ्यावरची सायच? तुला माझ्याकडून काही हवंय का? हो आई, मला ना तुम्ही हवे आहात. सुधीर गेल्यापासून ना मी फार एकटी पडली हो. आणि आता आमची दत्तक घेतलेली अजय, सविता आता तीही मोठी होत आहे. त्यामुळे घरी कोणीतरी मोठं असण्याची नितांत आवश्यकता आहे. आई, तुम्ही याल का माझ्याबरोबर माझ्याकडे राहायला? हे काय विचारतेस तू? अगदी आनंदाने येईन मी तुझ्याकडे. वहिनी, तुम्ही खरंच खूप सोशिक आहात. खरं म्हणजे तुमची ही जी अडचण आहे ना, हे आम्हीच आधी लक्षात घ्यायला पाहिजे होती. तुम्ही आईला घेऊन जा, पण एका अटीवर बरं का. आपले सणवार, व्रत वैकल्य सगळी इथं करायची या घरात. अगदी अगदी नक्की. हो. आणि सुभाष, आई, तुम्हीच तर माझे आधार आहात. आज मला सगळं बोलून इतकं बरं वाटतंय ना. पण आई, आता मी निघू का आश्रमात जायला? काय झालं? आणि आपण आम्ही लता चिटणीसांना पोलीस चौकीमध्ये चौकशी करता न्यायला आलोय बघा. काय झालं काय? अहो, काल त्या एका बिल्डरला भेटायला गेल्या होत्या. बिल्डरला भेटणाऱ्या लता चिटणीस ही शेवटची व्यक्ती होती. आणि नंतर बिल्डरचा खून झाला की म्हणून आमच्या वर साहेबांनी हुकूम काढला त्यांना ताबडतोब पोलीस चौकीत घेऊन या चौकशी करतात. कुठे आहेत लता चिटणीस? सांगतो, लता इथे नाहीये. आणि तुम्ही काय म्हणालात? काल संध्याकाळी ना, लता चिटे इथं नाहीच आहे. म्हणजे काल सकाळपर्यंत इथं होती, पण काल दुपारीच ती पुण्याला गेली आहे. त्यामुळे हा प्रश्नच नाही आहे. आम्ही आत्ता वाड्यात शिरताना तिथे आम्हाला 2 लहान मुलं खेळताना दिसली. ती कुणाची हो? ती माझी आणि लताची. बघा, मुलांना सोडून आई माहेरी निघून जाते, संशय दाट होतो की नाही? काहीतरीच काय म्हटलं तुम्ही. हे बघा, एक तर लता इथे नाहीच आहे, आणि दुसरी गोष्ट, बिल्डरला भेटायला मी गेलो होतो. तुम्ही गेला होता? हो, आम्ही आमच्या लताच्या व्यवसायाचा एक कार्ड छापून घेतलंय. मी ते कार्ड तिथे दिलं होतं आणि ती इथे नाहीच आहे. त्यामुळे तुम्हाला कदाचित वाटलं असेल, पण लताचा काही संबंध नाही. मी गेलो होतो बिल्डरला भेटायला. आणि मग कार्ड तुम्ही दिलं होतं? हो. मग तुम्ही आता पोलीस चौकीत यावं लागेल. हा? आणि हे बघा, समजा तिथे वरचे साहेब नसतील तर रात्रभर तुम्हाला पोलीस चौकीत थांबावं लागेल आणि तुम्हाला चौकशीसाठी बोलवून घे तिथं. आणि पटकन आवरा, वेळ घालवू नका. चला.
साहेब नमस्कार. नमस्कार रे. या रे. साहेब अहो 2 तास होऊन गेले हो मला इथे येऊन. मग तू त्याला काय झालं हो? साहेब एक रिक्वेस्ट होती हो. ओके ओके बोला. ज्यांच्या खुनाचा आरोप ठेवून तुम्ही आम्हाला इथे आणले की नाही हा त्याची बॉडी मला बघायला मिळेल का जरा? यादा ते काय संबंध असतो म्हणतो तुमचा मी कशाला? हे बघा मी ज्यांना भेटायला गेलो होतो ना ते होते KL शहा बिल्डर. ओके. आणि आता ही बॉडी कुणाची आहे हे जर कळलं ना तर आपल्याला सगळाच खुलासा होईल व्यवस्थित. माझ्या फोनची नाही तर उचल का ना. काय चॅप्टर टाक काय बघता येईल नाही. साहेब साहेब बघा मी म्हटल्यासारखं झालं. हो मी ज्यांना भेटायला गेलो होतो ना ते KL शहा बिल्डर होते आणि ही ज्यांची बॉडी आहे ना ते शहा बिल्डर आहे. हे सगळा खरा असेल हो पण तुमच्या बायकोचा कार्ड त्या शहाच्या ऑफिसला कसा आला हे कार्डात काय भानगड असतो म्हणतो मी. हा सांगतो. झोपली सुद्धा. प्लीज गीता आपण सुभाषकडे जाऊया ना. सुभाष अरे तुला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं ना मग आता ह्या पोलिसांबरोबर कसा आलास? हे मी तुला सगळं सांगितलं होता पण त्याच्या आधी मला तुझ्याशी एका वेगळ्या विषयावर बोलायचं आहे. ये बरं इकडे जरा बस इथं. बस बरं मला खरं तर बाबांशी या सगळ्या विषयावर सविस्तर बोलायचं होतं. त्यांचा सल्लाही माझ्या दृष्टीने खूप मोलाचा होता पण अचानकच बेळगावला परत निघून यायला लागलं. सुभाषला बरं नाही म्हटल्यावर मला तेही राहवलंच नाही. पण आई म्हणते तेही बरोबर आहे का? कारण खरंच माझा संसार खूप छान सुरू आहे. 2 गोंडस आणि हुशार मुलं आहेत. सुभाषही मला समजून घेणारा आणि समजावून सांगणारा आहे. सासूबाई आणि गीताबाईंनी त्या तर माझ्याशी छानच वागतात. आणि मग मी त्या मैत्रिणीच्या फोन नंतर डोकं नुसतं विचारांनी भंजाळून गेलं आणि काही करायचं सुचेच नव्हतं. आणि त्या विचारांच्या नादात मी या सगळ्या माणसांची कशी वागत होते. खूपच वाईट वागत होते का मी? सुभाष चुकलं रे माझं. माफ कर मला. खूप खरं चुकलं. ऐक चुकलं खरं ना. अशी वागू नकोस बाळा. तू सांगितलं खरं झालं. चुकलं सासूबाई कळलीये का तुला चूक आता? मला तुमच्या कुटुंबाचं खरंच कौतुक वाटतं आणि तुमच्या मुलांचंही खरंच कौतुक वाटतं. आप्पा गेले तेव्हा तुमची मुलं खूप लहान होती. तुम्ही नोकरीही करत नव्हता पण संसार मात्र अगदी छान निभावून नेला. त्या परमेश्वराची कृपा हो. तुम्ही या वाड्याचं आश्रमामध्ये करण्याचा जो निर्णय केला ना तो खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि तुम्ही तुमच्या मुलांच्यावरती खूप चांगले संस्कार देखील केले. स्वतः कष्ट करून समाजसेवा करणं हे वाटतं तितकं सोपं नाही हो.
समाजसेवा ही एक प्रकारची ईश्वर सेवाच आहे. तुम्ही तुमच्या अनाथ आश्रम काढता आहात, त्या अनाथ आश्रमाला गोडबोले नलुताई अश्विनी पाटणकर, सुभाष डॉक्टर दिलीप कुलकर्णी, दिग्दर्शक आणि पोलिसाच्या वेशामध्ये विनया वाळिंबे आणि फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश फिटे